सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक इथं मोठ्या उत्साहात जल्लोष साजरा केला। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्ह हे अजित पवार गटाचंच असल्याची मोठी घोषणा केंद्रीय निवडणूक आयोगानं केली। या पार्श्वभूमीवर सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार, कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून ढोल ताशांच्या निनादात तसंच लाडू वाटून, गुलाल उधळून, फटाक्यांच्या आतषबाजीत जल्लोष करण्यात आला। या प्रसंगी घोषणा देण्यात आल्या। हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानाचा आणि घटनेचा विजय आहे, अशी प्रतिक्रिया शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार यांनी व्यक्त केली। अजितदादांच्या बाजूने निर्णय दिला तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधान आणि घटनेचा विजय आहे। राज्यभर उत्सव साजरा करत आहे। आज सणाचा दिवस आहे। आज अजितदादांना निवडणूक आयोगाच्या माध्यमातून न्याय मिळाला असं आम्हाला सर्व जनसामान्य कार्यकर्त्याला वाटतं। आदरणीय दादांनी घेतलेला संघर्ष आपण सर्वांनी पाहिला। त्यांच्या बाजून उभारलेले राज्यातले सर्व खासदार, आमदार, पदाधिकारी आणि सामान्य कार्यकर्ता दादाच्या बाजूने उभारला। त्या सर्वांची पाहणी करून निवडणूक आयोगाने जो निर्णय घेतला तो निर्णयाचा आम्ही सर्व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रेमी राष्ट्रवादी पदाधिकारी सर्व त्यांचं स्वागत करतो। या प्रसंगी कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांनीही आपली प्रतिक्रिया व्यक्त केली। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व सिद्ध घड्याळ हे निकाल अजितदादांच्या बाजूने दिलेला आहे। मी प्रथमतः सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार व कार्याध्यक्ष म्हणून मी आणि माझ्यासोबत सगळे सहकारी महिला भगिनी सगळ्यांच्या वतीने निवडणूक आयोगाने जे काही निकाल दिलेला आहे त्याचं मी या ठिकाणी मनापासून स्वागत करतो। आदरणीय अजितदादा पवार यांनी केवळ आणि केवळ विकासाचा मुद्दा डोळ्यासमोर ठेवून घेतलेला निर्णय, त्याच्या पाठीमागे असलेल्या आमदारांचा संच, महाराष्ट्र राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र असताना 53 पैकी 43 ते 44 आमदार हे अजितदादांच्या बाजूने उभे होते आणि समग्र महाराष्ट्र राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर जनता अजितदादांच्या पाठीमागे आहे हे आज निवडणूक आयोगाच्या निकालाच्या माध्यमातून स्पष्ट झालेलं आहे। आज लोकशाहीचा आणि संविधानाचा खऱ्या अर्थाने विजय झाला आहे असं आम्हाला वाटतंय आणि महाराष्ट्राची पूर्ण जनता दादाच्या पाठीशी आहे आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून दादा आम्हाला खूप आदरणीय आणि प्रेरणादायी आहेत आणि महाराष्ट्राचा विकास जो दादांनी केलेला आहे त्यामुळे दादांचं सर्वच ठिकाणी खूप जल्लोषाने आणि आनंदाने स्वागत होत आहे। यावेळी ज्येष्ठ नेते शफी इनामदार, बिज्जू प्रधाने, सुजित अवघडे, प्रमोद भोसले, सलीम नदाफ, अनिल उकरंडे, महेंद्र वाडेकर, अनिल छत्रबंद, आमिर शेख, अनिल बनसोडे, खलील शेख, सुहास कदम, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष तुषार जक्का, पवन पाटील, संजय मोरे, विनायक रायकर, नागेश निंबाळकर, नावेद पीरजादे, वैभव गंगणे, सोमनाथ शिंदे, किरण अवताडे, संदेश नारायणे, गौरव बरकडे, राजू बेळेनवरू, किशोर पाटील, मारुती तोडकरी, रमेश कारभारी, सरफराज बागवान, विजय दौलताबाद, समदानी मत्तेखाने, अल्मेराज आबादीराजे, अमीर खतीब, श्याम गांगर्डे, सौरभ काटकर, गिरीश पवार, अनिकेत पवार, शहबाज अन्सारी, साहिल गवळी, अरबाज अन्सारी, महिला शहराध्यक्षा संगीता जोगधनकर, कार्याध्यक्षा चित्रा कदम, प्रिया पवार, दक्षिण विधानसभा अध्यक्ष कांचन पवार आदींची उपस्थिती होती।